संग्राम जगतापला माझा पूर्णपणे विरोध आहे. त्याने जे स्टेटमेंट दिलेलं आहे की दाढीवाला बोकड इराणमध्ये मेला आणि इथले मुसलमान रडायला लागले, हे अत्यंत बालिशपणाचं असं लक्षण आहे. इराण हा भारतातला सर्वात जवळचा मित्र होता. एकेकाळी इराणने भारताचे 60,000 कोटी रुपये आपल्याकडून घेतलेले नाहीत. ते आपल्या बँकांमध्ये पडून आहेत. जे शहीद झालेले आहेत खामनेई साहेब, त्या खामनेई साहेबांनी मनमोहन सिंग सरकारला म्हटले होते की तिची तुम्हाला गरज असेल तर ते तुमच्याकडेच राहू द्या, तुमच्याच बँकांमध्ये असू द्या. आणि तो पैसा आपल्याकडेच आहे, आपल्या बँकांमध्ये पडून आहे. आणि बँकांची जी लिक्विडिटी आहे ती त्याने वाढलेली आहे पैशातल्या स्वरूपातली, आणि त्यानं लोन देण्याची ताकद देखील वाढते. त्या पैशाचा आपल्याला फायदा झालेला आहे. संग्राम जगताप हा अत्यंत मूर्ख राजकारणी आहे. कारण की जी स्टेटमेंट द्यायला नाही पाहिजे, तो एका तालुक्याचा आमदार आहे, त्याचं कार्यक्षेत्र एक तालुका आहे, तो आंतरराष्ट्रीय गोष्टींवर भाष्य करत असेल, ठीक आहे, त्याला अधिकार आहे भाष्य करण्याचा, परंतु कोणत्याही स्वरूपाचं तारतम्य न बाळगता, गांभीर्य न ठेवता की नेमकं काय झालेलं आहे, तो व्यक्ती कोण होता, त्याला बोकड म्हणणं म्हणजे मुस्लिमांचा द्वेष करायचा. आणि तो द्वेष करण्यासाठी कितीही घाणेरड्या पातळीवर जरी जायची वेळ आली तरी जायला तयार. म्हणजे नगरचे मुस्लिम तुमचे द्वेषाने प्रभावित झालेले आहेतच, परंतु आंतरराष्ट्रीय लेवलवर सुद्धा तुम्ही द्वेष करत आहात मुस्लिमांचा. त्याच्यावरून दिसून येतं की तुम्ही अत्यंत जातीयवादी, मुस्लिम विरोधी, जिहादी ह्या अत्यंत पवित्र शब्दाचा अपभ्रंश करून त्या शब्दाला वेळोवेळी अनेकदा तुम्ही तुमच्या भाषणात उल्लेख केलेला आहे. आणि जिहादी म्हणजे एक शिवी आहे अशा प्रकारे तुम्ही त्या शब्दाचा प्रचार करीत आहात. हे अत्यंत घृणास्पद, निंदनीय आहे. जिहाद हा अत्यंत पवित्र शब्द आहे. जिहाद म्हणजे जद्दोजहद. जिहाद म्हणजे एखादा अडचणीत असेल तर त्याला अडचणीतून बाहेर काढणं. रस्त्यानं जात असेल तर रस्त्यामध्ये काही अडथळा असेल तर त्या रस्त्यातील अडथळा हटवणं, जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही, त्याला जिहाद म्हटलं जातं. जिहाद म्हणजे स्वतःच्या ज्या भावना आहेत त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, वासना ज्या आहेत त्याच्यावर आपला कंट्रोल नाही, त्याच्यावर कंट्रोल करणं. कोणासाठी? फक्त ईश्वरासाठी. त्याला जिहाद म्हटलं जातं. जिहादचे अनेक अर्थ आहेत, अनेक त्याची उदाहरणं देऊ शकतो, परंतु त्या शब्दाला अत्यंत खालच्या लेवलवर जाऊन तुम्ही एक शिवी असल्यासारखं त्या शब्दाला जिहादी म्हणतायत. अत्यंत घृणास्पद आहे. तुमचं राजकारण हे यापूर्वीच संपलेलं होतं, परंतु तुम्हाला EVM न तारलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही सत्तेमध्ये आहात. नाहीतर तुम्हाला लोकांनी निश्चितच वोट दिलेलं नव्हतं आणि नाही. आणि मला नाही वाटत की यू आर सिलेक्टेड बाय पीपल, यू आर इलेक्टेड बाय EVM. त्याच्यामुळं माझी माननीय आमदार साहेबांना, त्यांना माननीय म्हणतो म्हणजे मान देतो मी आणखीन पण, की तुम्ही तुमची भाषाशैली बदला. निश्चितच तुम्हाला तिरस्कार करायचा आहे मुसलमानांचा, तर त्यांचा वैयक्तिक तिरस्कार करा.
त्यांच्या धर्माची दाढी, टोपी, बोकड, जिहादी. मुसलमान लोक खतना करतात म्हणून त्यांना लांड्या. ख्रिश्चनांमध्येही खतना करतात. ज्यू लोक जे इस्रायली असतात, इस्रायलमध्ये ज्यू लोक राहतात असं म्हटलं जातं. पूर्ण जगामध्ये ज्यू आहेत, तर ते ज्यू लोक देखील खतना करतात. म्हणून तुम्ही स्पेसिफिक मुसलमानांनाच लांड्या म्हणतात. तुम्हाला मुस्लिम द्वेष करायचा आहे तर वैयक्तिक ज्यानं तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या वैयक्तिक व्यक्तीचा द्वेष करा. तुम्ही संपूर्ण धर्माचा, इस्लाम धर्माचा द्वेष करू नका. ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे.